नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया खमंग आणि चविष्ट असे बटाटे वडे. हे पहा, 5 बटाटे घेतले आहेत, उकडून मॅश करून घेतले आहे. 1 वाटी बेसन, मिरच्या घेतल्या 6 बारीक चिरून, लसूण घेतले अर्धा वाटी, कढीपत्त्याची पाने पाव वाटी बारीक चिरून, आलं 1 चमचा, मोहरी 1 चमचा, खायचा सोडा पाव चमचा, 1 चमचा मीठ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिरे आणि बारीक चिरून कोथिंबीर 1 वाटी. हे पहा, आता आपण वाटण करून घेऊया. आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि हिरे घालून घेऊया. अर्धा चमचा घेतल्या ते. आणि ओबड धोबड असं वाटण करून घेऊया. एकदम असं बारीक नाही करायचं, असं ओबड धोबड करून घ्यायचं. हे पहा, कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि 1 चमचा मोहरी छानपैकी ती फुटू दे. त्याच्यामध्ये आपण ते वाटण करून घेतलं आहे ना, आलं, लसूण, कढीपत्ता, जिऱ्याचं छानपैकी असं परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. छान ते खरपूस भाजून घ्यायचं. हिंग पाव चमचा, मीठ अर्धा घालून घ्यायचं आणि हळद घालून घ्यायची आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं छानपैकी. आता आपण ते बटाटा घेतला आहे ना, तो घालून घ्यायचा. छानपैकी असं एकजीव करून घ्यायचा. हे पहा, ही बटाट्याची भाजी छानपैकी एकजीव झाली आहे. आता कोथिंबीर घालून घ्यायची, पुन्हा एकजीव करून घ्यायची. हे पहा, हे बटाटे खूप छान होतात, मस्त होतात. माझ्या पद्धतीने नक्की करून पहा. आता पाऊस पण खूप पडत आहे. हे पहा, 1 वाटी बेसन घेतलं आहे. बेसन एका भांड्यामध्ये घालून घेऊया. हळद, खायचा सोडा आणि मीठ. खायचा सोडा शेवटी पण घातला तरी चालेल, पण मी एकदाच घातला. आणि थोडं थोडं पाणी घालून ते एकजीव करून घेऊया. एकदमही पातळ करायचं नाही, एकदमही असं जाड करायचं नाही. पहा, मी व्हिडिओमध्ये सांगते तसं करा. बघा, बेसन एकजीव करून झालं आहे. आता आपण बटाट्याची भाजी करून घेतली होती ना, त्याच्यात आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. हे पहा, तुम्हाला कसे पाहिजे, छोटे मोठे पाहिजे तसे तुम्ही आवडीप्रमाणे करून घ्या. हे पहा, सर्व गोळे करून तयार झाले आहेत. आता बेसनमध्ये घालूया, ते चमच्याने सोडूया. हे पहा, कडकडीत तेल झालं आहे गरम. आरामात घालून घ्यायची. असं आऱ्याने असं तेल घालून घ्यायचं वरून. हे पहा, छानपैकी असं परतून घ्यायचे. हे पहा, आपले वडे मस्त भाजले आहेत, मस्त झाले आहेत. हे पहा, खूप छान झाले आहेत. आतून पहा, मस्त दिसत आहे, छान दिसत आहे. खायला पण खूप छान लागतात. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.